नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. राज्यशास्त्र विभागामध्ये आपण भाग 2 यामध्ये भारतीय राजकीय विचारवंत या पेपरचा अभ्यास करत असताना त्या विषयाची चर्चा करीत असताना राजाराम मोहन राय यांच्याबद्दलची भूमिका आपण तपासली. त्यानंतर लोकमान्य टिळकांच्या बद्दलच्या चरित्र प्रस्तावनेच्या संबंधातल्या चर्चेची पण भूमिका आपण तुमच्यासमोर ठेवलेली आहे. आज लोकमान्य टिळकांच्या बद्दल लोकमान्य टिळक आणि त्यांनी दिलेली राष्ट्रीय चतुसूत्री किंवा राष्ट्रीय चतुसूत्रीच्या बद्दल टिळकांनी मांडलेली भूमिका आपण या ठिकाणी तुमच्यासमोर ठेवणार आहोत. आपल्याला चतुसूत्रीमध्येच 4 सूत्र असं एकंदरीत समजून जातं की नेमकं टिळकांना काय करायचं होतं किंवा कोणती भूमिका त्यांनी मांडली, आणि ही चतुसूत्री आपल्याला सविस्तर स्वरूपामध्ये आज या ठिकाणी अभ्यासायची आहे, त्याबाबतची चर्चा करायची आहे. शंकरराव मोहिते महाविद्यालय राज्यशास्त्र विभागामध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा वारंवार स्वागत आहे. मी डॉक्टर विश्वनाथ महादेव आवड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करतो. आजचा आपला चर्चेचा विषय आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची राष्ट्रीय चतुसूत्री. याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला सुरुवातीला सांगावं लागेल, याची चर्चा करत असताना एक 4 टप्प्यांचा विचार आपल्याला करावा लागतो. एक म्हणजे या चतुसूत्रीची प्रस्तावना, दुसरं चतुसूत्रीमध्ये मांडलेले जे काही महत्त्वाच्या भूमिका आहेत, जे काही महत्त्वाचे विचार आहेत ते विचार, आणि त्या अनुषंगानं स्वदेशी, स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार, किंवा ह्याचा क्रम असा असू शकतो किंवा असा मांडला जातो: स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण, आणि या तिन्हींच्या साह्यानं मिळवायचं ते स्वराज्य. आणि म्हणून ही जी फोरफोल्ड नेशन थेरी जी टिळकांनी मांडली, ह्याची प्रस्तावना करताना आपल्याला सुरुवातीला सांगावं लागेल की या देशातल्या सर्वसामान्य माणसाला राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये इंग्रजांच्या विरोधामध्ये, ब्रिटिशांच्या विरोधामध्ये जर उभं करायचं असेल, किंवा अगदी सर्वसामान्य माणसाचा राष्ट्रीय जन आंदोलनाला पाठिंबा मिळवायचा असेल, तर कोणतं हत्यार, कोणतं शस्त्र त्याला दिलं पाहिजे, याची चर्चा त्या काळामध्ये सुरू होती. आणि मग यातूनच एक साधं आणि सोपं शस्त्र लोकमान्यांनी सर्वसामान्य माणसाच्या हातामध्ये दिलं, ते म्हणजे राष्ट्रीय चतुसूत्रीचं. आणि मग आपल्याला पुढच्या काळामध्ये असं दिसतं की याच चतुसूत्रीच्या साह्यानं महात्मा गांधींनी आपली सगळी आंदोलनं यशस्वी केलेली दिसतात. म्हणजे महात्मा गांधींच्या आंदोलनाचा पाया तयार करण्याचं काम लोकमान्यांनी केलं. त्यामुळे आपल्याला ज्यावेळेस टिळकांचं निधन झालं त्यावेळेस गांधींनी एक शब्द वापरलेला होता की लोकमान्य हे भारतीय राष्ट्रवादाचे शिल्पकार आहेत. आपण टिळकांच्या राष्ट्रवादाबद्दल एक स्वतंत्र भूमिका तपासणार आहोत, आपल्याला अभ्यासाला तो विषय आहेच. पण राष्ट्रवाद ही जी संकल्पना आहे, राष्ट्रवाद ही जी भूमिका आहे, ही जी मनोभावना आहे, ती मनोभावना सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये असते, ती सगळ्यांच्याच मनामध्ये असते. आता देशप्रेम कोणाच्या मनात नसतं, सगळ्यांच्या मनात असतं. पण ते देशप्रेम जागृत करणं, त्याला उभा करणं आणि इंग्रजांच्या विरोधामध्ये त्याला पेटून उठवण्यासाठी काम करणं, ही जी भूमिका आहे ही लोकमान्यांनी या चतुसूत्रीच्या माध्यमातून केली. त्यामुळे राष्ट्रीय चतुसूत्रीची प्रस्तावना सांगताना आपल्याला सांगावं लागेल की सर्वसामान्य माणसाच्या हातामध्ये टिळकांनी दिलेलं हे एक शस्त्र होतं, आणि या शस्त्राच्या साधनाच्या द्वारे लोकमान्यांनी 4 भूमिका स्पष्ट केल्या, 4 तत्व सांगितली, 4 साधनं सांगितली. त्यातलं पहिलं साधन ते म्हणजे स्वदेशी, दुसरं बहिष्कार, तिसरं राष्ट्रीय शिक्षण, आणि चौथं म्हणजे स्वराज्य. ह्या चतुसूत्रीची भूमिका या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करावी लागेल. चतुसूत्री स्पष्ट करताना आपल्याला पहिला जो मुद्दा आहे तो मुद्दा या ठिकाणी चर्चेला घ्यावा लागतो, तो म्हणजे स्वदेशीचा. आता स्वदेशी कशासाठी आणि का वापरायची, किंवा हा नारा टिळकांनी का दिला, तर याच्याबद्दलची भूमिका स्पष्ट करताना आपल्याला सांगावं लागेल की इंग्रजांनी ज्यावेळेस या देशातल्या शेतकऱ्यांना, या देशातल्या छोट्या कारखानदारांना, लघु उद्योगांना देशोधडीला लावण्याचे प्रयत्न केले, आणि मग ही सगळी व्यवस्था, या देशातली सगळी आर्थिक व्यवस्था स्वतःच्या ताब्यामध्ये घेतली, आणि त्याचा परिणाम आपला देश पारतंत्र्यामध्ये गेला. एक वाक्य आहे इंग्रजांच्या बद्दल मांडलं जातं की व्यापारी म्हणून आले आणि नंतर राज्यकर्ते बनले. मसाल्याचा व्यापार असेल, चहाचा व्यापार असेल, कापडाचा व्यापार असेल, हा व्यापार करत करत इंग्रजांनी सगळ्या देशाची राजकीय सत्ता ताब्यामध्ये घेतली,
म्हणजे सुरुवातीला आर्थिक सत्ता ताब्यामध्ये घेतली आणि मग राजकीय सत्ता ताब्यामध्ये घेतली. जवळपास 150 पावणे 200 वर्ष इंग्रजांनी आपल्यावर राज्यकारभार केला. आणि हा राज्यकारभार करत असताना या देशातला लघुउद्योग पूर्णपणे बुडवण्याचं, कुटीर म्हणजे झोपडीमध्ये केला जाणारा छोटा मोठा उद्योग बुडवण्याचं काम इंग्रजांनी केलं. आणि याचा परिणाम आम्हाला पारतंत्र्य आलं. आर्थिकदृष्ट्या आम्ही विकलांग झालो. म्हणून टिळक म्हणतात की आम्हाला स्वदेशीचा वापर केला पाहिजे, स्वदेशी वस्तूचा वापर केला पाहिजे. आणि म्हणून टिळकांनी सांगितलं होतं की ज्या शेतकऱ्यांची पिळवणूक इंग्रजांनी केली त्या शेतकऱ्याला जर खऱ्या अर्थानं आपल्याला पुन्हा उभा करायचा असेल तर स्वदेशी वस्तूचा वापर केला पाहिजे. या देशात निर्माण होणाऱ्या, या देशात उत्पादित होणाऱ्या सर्व वस्तू आपण सगळ्यांनी खरेदी केल्या पाहिजेत. केसरी मराठामध्ये त्यावेळेस टिळकांनी अग्रलेखी लिहिले की राज्य करणं म्हणजे सूड उगवणं नव्हे. तसंच हे राज्य करताय तर हे मँचेस्टरच्या कल्याणासाठी करू नका. या देशातल्या शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी इंग्रजांनी राज्य केलं पाहिजे. असे सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे का? राणीचा जय जयकार असे वेगवेगळ्या प्रकारच्या अग्रलेख टिळकांनी लिहिले आणि सरकारला जागृत करण्याचा, सरकारला या देशातल्या शेतकऱ्यांच्या समस्या सांगण्याचा प्रयत्न केला. आणि यातूनच स्वदेशीची भूमिका त्यांनी मांडली की स्वदेशी वस्तूचा वापर करा, स्वदेशी कापड वापरा, स्वदेशी मसाले वापरा, स्वदेशी उत्पादनं वापरा आणि यामुळं या मालाला उठाव मिळेल. मालाला उठाव मिळाला की त्याची विक्री वाढेल. विक्री वाढली की कारखानदारांना ते सोपं पडेल आणि मग ते कारखान्यामध्ये जास्त उत्पादन करतील किंवा लघुउद्योगामध्ये जास्त उत्पादन करतील. लघुउद्योगामध्ये उत्पादन जास्त झालं की लोकांच्या हाताला काम मिळेल. काम मिळालं की दाम मिळेल आणि दाम मिळाले की लोकांची क्रय शक्ती वाढते. क्रय शक्ती म्हणजे खरेदी शक्ती, पर्चेसिंग पॉवर ज्याला आपण म्हणतो. लोकमान्य टिळक म्हणतात की जोपर्यंत लोकांची खरेदी शक्ती वाढणार नाही, क्रय शक्ती वाढणार नाही, तोपर्यंत लोक कोणत्याही आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी तयार होणार नाहीत. त्यामुळे आपल्याला अगोदर स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याची सवय लावून घेतली पाहिजे. आणि म्हणून टिळकांनी स्वदेशीची भूमिका राष्ट्रीय चतुसूत्रीमध्ये मांडलेली होती. दुसरा मुद्दा टिळक मांडतात की स्वदेशी का? तर सर्वसामान्य लोकांचं जे जीवनमान आहे, राहणीमान आहे, हे सुधारण्यासाठी स्वदेशी वस्तूची गरज आहे. मी आत्ताच सांगितलं की जोपर्यंत लोकांची पर्चेसिंग पॉवर, क्रय शक्ती किंवा खरेदी शक्ती वाढत नाही तोपर्यंत पैशाने विकत घेता येत नाही. आणि म्हणून लोकांचं राहणीमान आणि पोषणमान जर सुधारायचं असेल तर टिळक म्हणतात की आपल्याला स्वदेशी वस्तूचा वापर केला पाहिजे. स्वदेशी वस्तूच्या बाबतीमध्ये टिळक आणखीन एक भूमिका मांडतात की स्वदेशी वस्तूचा वापर केल्यामुळं किंवा ती उत्पादनं वापरल्यामुळं ती दुष्काळ निवारणाची एक मात्रा ठरते. आता दुष्काळ आणि स्वदेशी याचा अर्थार्थी संबंध काय? तर या बाबतीत परत आपल्याला एक त्या अर्थचक्राकडे जावं लागतं. ते जे चक्र आहे ते चक्र परत एकदा लक्षात घ्यावं लागतं की दुष्काळामध्ये काय असतं. दुष्काळ काय असतो? तर दुष्काळामध्ये एकतर पाऊस पडत नाही, शेतीला पाणी मिळत नाही, शेतीला पाणी नसल्यामुळं पीक मिळत नाही, पीक नसल्यामुळं शेतकरी भुके कंगाल होतो, तो कर्जबाजारी होतो. त्यामुळे शेतकऱ्याची पर्चेसिंग पॉवर संपते. आता शेतकऱ्याची खरेदीची पॉवर संपल्यामुळं, सर्वसामान्य लोकांच्या खरेदीची पॉवर संपल्यामुळं ते बाजारातून वस्तू खरेदी करत नाहीत. आणि वस्तू खरेदी न केल्यामुळं कारखान्यात तयार होणारा माल हा विकला जात नाही, तो तसाच पडून राहतो. आणि माल तसाच पडून राहिल्यामुळं कामगारांच्या हाताला काम मिळत नाही, परिणामी कामगार बेरोजगार होतात. हे जे चक्र परत सुरू करायचं असेल तर टिळक म्हणतात की आपल्याला स्वदेशी वस्तूचा वापर करायला सुरुवात केली पाहिजे. आणि ती दुष्काळ निवारणाची मात्रा आहे. लोकांच्या हातामध्ये सहजासहजी जर पैसे उपलब्ध करून द्यायचे असतील तर प्रामुख्यानं आपल्याला त्या ठिकाणी स्वदेशी वस्तूचा वापर करायला लावणं गरजेचं आहे. ही एक दुष्काळ निवारणाची मात्रा टिळकांनी सांगितलेली होती. पुढचा मुद्दा टिळक स्वदेशीच्या बाबतीमध्ये मांडतात. ते म्हणतात देशाचं खरं कल्याण करायचं असेल तर स्वदेशी वस्तूचा वापर केला पाहिजे. म्हणजे लोकांच्या भावनेला त्यांनी हात घातलेलाच होता. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. याबरोबरच लोकमान्य म्हणतात की स्वदेशी वस्तूच्या वापरामुळं या देशातल्या लोकांचं खरं कल्याण होणार आहे. आपल्याला सांगायला हरकत नाही की स्वदेशी वस्तूच्या या वापरामुळं की अनेक स्वदेशी वस्तूचा जो नारा टिळकांनी दिला याच्यामुळं अनेकांनी आपल्या नोकऱ्या सोडल्या. रवींद्रनाथ टागोरांनी त्या ठिकाणी आपली पदवी त्याग केली. अनेकांनी शिक्षण संस्थांचा त्याग केला. शिक्षण व्यवस्थांमधले आपली मुलं काढून खाजगी शिक्षण संस्थांमध्ये म्हणजे भारतीय शिक्षण संस्थांमध्ये घातली. म्हणजे हा जो एक मोठा अगोडंब होता ब्रिटिश सत्तेच्या विरोधातला
हा टिळकांनी सुरू केलेला होता. म्हणून टिळक म्हणतात की राष्ट्रीय चतुसूत्रीमध्ये जर आपल्याला खरं कल्याण करायचं असेल तर स्वदेशी वस्तूचा वापर केला पाहिजे. आता स्वदेशी वस्तूच्या वापरावर किंवा त्या स्वदेशीच्या भूमिकेवर काही प्रमाणात टीकाही होते. ती टीका कोणती? तर स्वदेशी वस्तू ही काही प्रमाणात महाग पडते आणि विदेशी वस्तू स्वस्त पडते. आजच्या जरी बाजाराचा आपण विचार केला ना तर आपल्याला हेच दिसतं. उदाहरणार्थ चायनाचा माल असेल किंवा छोट्या मोठ्या इलेक्ट्रॉनिक कंपनी असेल, ते अगदी स्वस्तात आपल्याला उपलब्ध होतात आणि इथंच निर्माण होणाऱ्या वस्तू त्या महाग दरात उपलब्ध होतात. स्वदेशी वस्तूचे दर आणि परदेशीमधून आयात होणाऱ्या वस्तूंचे दर याच्यामध्ये जरा तफावत असते, दर कमी जास्त असतो. टिळकांच्या काळात तीच भूमिका होती. म्हणून टिळक म्हणतात की आपल्याला जरी स्वदेशी वस्तू थोड्याफार प्रमाणात जरी महाग पडल्या तरी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की स्वदेशी वस्तू खरेदी केल्यामुळं त्यामध्ये जे भांडवल दिलं जाणार आहे किंवा आपण जे पैसे देणार आहोत ते इथल्या कारखानदाराला देणार आहोत, ते इथल्या उद्योगपतीला देणार आहोत आणि तो उद्योगपती ते पैसे इथल्याच व्यवसायामध्ये गुंतवणार आहे. परदेशी वस्तूचा जर आपण खरेदी केली, ती परचेस केली, तर ते सगळे पैसे त्या उद्योगपतीला जाणार आहेत, ते बाहेरच्या देशामध्ये जाणार आहेत. उलट परकीय चलन आपलं जास्तीचं खर्च होणार आहे. त्यामुळं जरी स्वदेशीच्या वापरावर काही प्रमाणात टीका होत असली तरी टिळक म्हणतात की स्वदेशी वस्तू ही खरेदी करणं गरजेचं आहे, की जी दुष्काळ निवारणाची मात्रा आहे, सर्वसामान्य लोकांचं कल्याण करणारी संकल्पना आहे आणि ती शेतकऱ्यांच्या हितासाठी आपल्याला प्रामुख्यानं मान्य करावी लागेल. राष्ट्रीय चतुसूत्रीमध्ये दुसरा एक मुद्दा टिळकांनी सांगितला, तो आपल्याला सांगावा लागेल, तो म्हणजे बहिष्कार. बहिष्काराच्या बाबतीत टिळक म्हणतात हे सर्वसामान्य शस्त्र आहे. कुणाला मारायचं नाही, कुणाला धरायचं नाही, फक्त बहिष्कार टाकायचा. आणि आपल्याला सांगायला हरकत नाही की या सर्वसामान्य माणसाच्या शस्त्रामुळं त्याच्या हातामध्ये एक शस्त्र मिळालं. मला नाही इंग्रजांच्या विरोधामध्ये गोळी चालवायची, मला नाही इंग्रजांच्या विरोधात काठी चालवायची, मला नाही त्यांच्याशी भांडण करायचं, नाही हातपायची लढाई करायची. मला काय करायचं आहे तर फक्त परदेशी मालावर आणि परकीय मालावर बहिष्कार टाकायचा. सोपं शस्त्र होतं. त्यामुळं स्वदेशी वस्तूबरोबरच त्याला आधार म्हणून किंवा त्याला जोड म्हणून लोकमान्यांनी बहिष्काराचं हत्यार किंवा शस्त्र हे सर्वसामान्य माणसाला दिलं. हे आपल्याला बहिष्कारामध्ये सुरुवातीलाच या ठिकाणी सांगावं लागेल. आता बहिष्कार कशा कशावर घालायचा आहे तर टिळक म्हणतात विदेशी कपड्यावर घातला पाहिजे, विदेशी वस्तूवर घातला पाहिजे, विदेशी शिक्षणावर सुद्धा घातला पाहिजे. आता आताच्या काळात शिक्षणावर बहिष्कार किंवा पाश्चात्य शिक्षणावर बहिष्कार म्हटलं तर ते थोडंसं वावगं नाही ठरणार. कारण का जागतिकीकरणानंतर किंवा ग्लोबलायझेशनमध्ये हे सगळं जग बदललं आणि जग जवळ येत गेलं. त्यामुळं 19व्या शतकाच्या पूर्वार्धातली संकल्पना आणि आजची संकल्पना आपल्याला विचारात घेऊन चालणार नाही. तात्कालिक प्रश्न वेगळे असतात आणि तात्कालिक प्रश्नांना दिलेली उत्तरं ही त्या काळाला अनुसरून असतात. त्यामुळे त्या काळातल्या प्रश्नांच्या उत्तरांची सांगड आताच्या काळात निर्माण झालेल्या प्रश्नांशी कधीही घालायची नाही आणि ते जर घालण्याचा प्रयत्न केला तर विसंवाद निर्माण होतो. म्हणून लक्षात ठेवायचं कायम मित्रांनो की ते त्या काळचे प्रश्न होते, ती उत्तरं योग्य होती, बरोबर होती. टिळक म्हणतात शिक्षणावर बहिष्कार टाका. ज्या परकीय शिक्षण संस्था इथं आहेत किंवा मिशनऱ्यांच्या शिक्षण संस्था इथं आहेत त्याच्यामध्ये तुमच्या मुलांना घालू नका. आपोआप देशभक्तीकडे वाटचाल सुरू होते. दुसरा मुद्दा टिळक स्पष्ट करतात की वस्तूवर बहिष्कार टाका, वस्तू वापरायच्या नाहीत. कपड्यावर बहिष्कार टाका, ते वापरू नका. मित्रांनो सांगायला हरकत नाही, फक्त खादीचा शर्ट किंवा खादीची कपडे वापरल्यामुळं फक्त खादीची कपड्या टिळक म्हणतात किंवा गांधींनी नंतर त्याचं त्या आंदोलनाला एक वेगळं स्वरूप दिलं की खादी त्या काळी असणाऱ्या भारताच्या 20 कोटी लोकांनी प्रत्येकानं एक जरी खादीचा ड्रेस घेतला किंवा शर्ट पॅन्ट घेतली, जे काही आपण परिधान करत असू ते घेतलं फक्त एक त्या काळच्या लोकसंख्येनं, तर कमीत कमी या देशातल्या 20 लाख लोकांना रोजगार त्यावेळेस उपलब्ध होऊ शकत होता एकट्या खादीमुळं फक्त. म्हणून आपल्याला टिळकांनी हा शस्त्र मूलमंत्र दिला होता की स्वदेशी वस्तूच्या वापराबरोबरच परदेशी मालावर बहिष्कार आपण घातला पाहिजे. आता हे बहिष्काराचं शस्त्र का वापरायचं आहे यालाही टिळक संयुक्तिक कारण सांगतात. सरकारला आणि शासनाला जर ताळ्यावर आणायचं असेल तर बहिष्काराचं शस्त्र वापरणं अतिशय गरजेचं आहे. जे सरकार आपल्या कल्याणासाठी काम करत नाही, जे शासन केवळ मँचेस्टरचा विचार करतं, ते केवळ इंग्रजांचा विचार करतं आणि या देशातल्या शेतकऱ्याला नागवण्याचं, या देशातल्या शेतकऱ्यावर दडपशाही करण्याचं,
त्याच्यावर दबाव आणण्याचं काम करतं. हे सरकार आपलं नाही आणि म्हणून या सरकारला कुठंतरी ताळ्यावर आणायचं असेल तर आपण बहिष्कार टाकला पाहिजे, ही भूमिका त्यांनी मांडली होती. काही उदाहरणं लोकमान्यांनी या ठिकाणी दिलेली आहेत. लोकमान्य म्हणतात की इटली आणि चीन हे देश आहेत ना, या देशांनी परकीय मालाची होळी केली, परकीय मालावर बहिष्कार टाकला आणि स्वदेशी वस्तूचा वापर करायला सुरुवात केली. याचा परिणाम राष्ट्रीयत्वाच्या भावना त्या देशांमध्ये जास्तीत जास्त जागृत झाला आणि ते देश लवकर विकसित झाले. आपल्याला आणखीन एक घटना या ठिकाणी सांगावीशी वाटते की अमेरिका आणि इंग्लंड यांच्यामध्ये ज्यावेळेस सुरुवातीला एक युद्ध झालं त्यावेळी बोस्टन टी पार्टी नावाची एक भूमिका आपल्या लक्षात येते. एक घटना आहे की इंग्लंडची असलेली चहाची जहाजं हे इंग्लंडच्या अमेरिकेच्या बंदरावर लागली आणि ते अमेरिकन लोकांनी, रेड इंडियन लोकांनी ती बुडवून टाकली किंवा तो चहा सगळा समुद्रात ओतून दिला. की एवढ्या लांबून इंग्रज लोकांनी या आमच्या अमेरिकन भूप्रदेशावर चहा नाही विकायचा, इथं उत्पादित होऊ द्या, इथं उत्पादित झालेला असू द्या, तो विकायला आमची हरकत नाही. आणि म्हणून लोकमान्यांनी जी भूमिका मांडली ते म्हणतात इटली आणि चीनने जे केलं की स्वदेशी वस्तूचा वापर करण्यासाठी त्यांनी वेगळ्या भूमिका घेतल्या आणि त्याचाच परिणाम म्हणून इंग्रजांच्या विरोधामध्ये आपल्याला ते शस्त्र वापरणं अतिशय गरजेचं आहे आणि ती भूमिका लोकमान्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेली होती. मित्रांनो, लोकमान्य टिळकांच्या दोन भूमिका आपण या लेक्चरमध्ये तपासलेल्या आहेत. एक स्वदेशी आणि दुसरा बहिष्कार. या दोन संकल्पना अतिशय महत्त्वाच्या होत्या आणि याच्यावरच आधारित दुसऱ्या भूमिका आहेत राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार. याच्या संदर्भातली भूमिका आपण पुढच्या लेक्चर सिरीजमध्ये, व्याख्यानामध्ये तपासणार आहोत. ह्या दोन भूमिका आपल्या सगळ्याला समजल्या असतील असं गृहीत धरूया आणि आज या ठिकाणी थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.